नाही आम्ही सांगतो 2 मिनिटं ऐका. असं मी बोललो ना. राजू निंबाळकर आपल्या भाषणात बोलते. तुम्ही सांगितलं असे जर कोण असले तर पुरावा द्या. त्यांना त्या पक्षाला निलंबित करेल. जे कार्यकर्ते होते. उदाहरणार्थ नाथा नाडकर्णी आपल्या मनेरी जिल्हा परिषदमध्ये विषय नावाची महिला उमेदवार उभे केले होते. नाथा नाडकर्णी बीजेपीचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांनी ती सीट उभी केली होती. तसेच सावंतवाडी तालुक्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार लावले, वेगवेगळ्या पण लावले. त्यामुळे ज्या लढाया झाल्या अपक्षांच्या हे बीजेपीच्या विरोधात सुद्धा माटकोल कोलगावमध्ये आणि माटलेमध्ये बीजेपीच्या विरोधात सुद्धा बीजेपी लढली गेली. त्यामुळे अशांवर ज्येष्ठांनी कारवाई केली पाहिजे. आता बाकीच्या गोष्टीला काय अर्थ राहणार नाही. याचा निर्णय लवकरच सर्वजण मिळून आमचे जे नेते आहेत, निलेश आहेत, सन्माननीय केसरकर साहेब आहेत, ते सगळे मिळून घेतील. काय नाही हो, बीजेपीची माणसं आहेत, कुठची अजून शक्ती आली. मी तुम्हाला बीजेपीच्याच कार्यकर्ते आहेत, अदृश्य शक्ती वगैरे कुठनं मुंबईवरून आली नाही, कुठनं आली नाही. इकडचे बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष लावून धनशक्तीचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न मग का उपयोगच नाही. जर असं करत असतील तर नेता आमच्या शिंदे सेनेतल्या एकही कार्यकर्त्याने अपक्ष भरला नाही. भरले भारतीय जनता पार्टीच्याच लोकांनी अपक्ष भरला. उदाहरण तुम्ही घ्या, इथं राजा नक्षत्रांनी भरला, तिथं भिसे नाटा नाडकेने काम करून येतात. कुठच्या पक्षाचे कार्यकर्ते? तुमचे कार्यकर्ते तुमच्या जर अवघ्यात नसतील तर त्या युतीला काय अर्थ नाही. मी तेच सांगतो तुम्हाला, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या हातीमध्ये नव्हते. राजन नक्षत्र का उभा राहिला, नाथा नाडकर्णी का सीट उभी केली, तर त्यांच्या हाती होते ते थांबले असते. त्यांच्या हातीच्या बाहेर गेले ते लोक पक्षाच्या. नेमकं कारण मला माहिती नाहीये. तुम्ही आता सांगितल्यानंतर मला या बाबतीत मला तालुका प्रमुखाने काही बोललेलं नाहीये. तालुका प्रमुखाचे उत्तर देतील. जे पक्षाच्या विरोधात काम करत होते त्यांचे राजीनामे घेतले गेले काय, मॅन वगैरे काय नाही. राजीनामे घेतला त्याला पक्षात आता कुठले आनंद राहणार नाही. आम्ही राणेसाहेबांचा मानणारा वर्ग आहोत. ही महायुती राणेसाहेबांनी केली. राणेसाहेबांच्या अथक प्रयत्नानंतर काही जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय महायुतीचे आलेले आहेत. त्याच्यातले मला वाटतं 6 अपक्ष उभाराची 3 आहे. बरोबर जाऊन 41 आहे. आम्ही राणेसाहेबांवर महायुतीवर आहोत, पण त्यांनी गद्दारी केली आहे. त्यांच्यावर महायुतीने कडक कारवाई करावी याची मागणी. अपक्ष राहून निघून आले त्यांना पक्षात घेऊ नये, परत स्थान देऊ नये. जर स्थान दिलं तर भविष्यात महायुती करण्यात काय अर्थ राहणार नाही. त्यांना पक्षात स्थान देऊ नये, दिलं तर मग काय महायुतीला काय अर्थच नव्हता. ते वरिष्ठ निर्णय घेतील. सावंतवाडीमध्ये सभापतीमध्ये आम्हाला मिळेल, कारण ती कॅन्डिडेट आली आहे दुसरी आहे. त्यामुळे इकडचे 2 ठिकाणी सांगू शकत नाही. त्याच्यामध्ये दीपकबाई आपले ज्येष्ठ नेते आहेत, यावर दीपकबाई निर्णय घेतील.